नमस्कार, स्वागत है आपका खाकी वर्दी न्यूज में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। तिलक चौक में हिट एंड रन, 15 लोग घायल। सांगली शहर के तिलक चौक में आज शाम एक सनसनीखेज हिट एंड रन की घटना सामने आई। एक कथित रूप से नशे में धुत कार चालक ने तेज रफ्तार में कई लोगों को टक्कर मार दी, जिसमें 14 से 15 लोग घायल हो गए हैं। घायलों में पुलिसकर्मी भी शामिल है। सभी घायलों को तुरंत सांगली के सिविल अस्पताल में भर्ती कराया गया। जानकारी के अनुसार 6 पुलिसकर्मी को भी चोटें आई हैं। हादसे के बाद गुस्साए नागरिकों ने चालक को पकड़कर उसकी पिटाई की और बाद में पुलिस के हवाले कर दिया। घटना के बाद सिविल अस्पताल में घायलों के परिजनों की भारी भीड़ जमा हो गई है। पुलिस ने बताया कि किसी को भी गंभीर चोट नहीं आई है, लेकिन सभी का इलाज जारी है। नमस्कार, मी उदय परशुराम बेलवलकर, नगरसेवक प्रभाग 14। तर मी गणपती पेठेतून हा इनोवा कारवाला जो धडकत सर्वांना आला, एक 15-20 जणांना त्यानं धडकलंय आणि 6 पोलीस पण गंभीर जखमी आहेत। 6 पोलिसांना पण उडवलंय। त्याला इथं तो इनोवा कारवाला मध्यतून अवस्थेत होता, तर त्यानं बरेच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना सिव्हिल मध्ये आणून सर्व पुढचे उपचार चालू केलेत। जखमींची अवस्था बरेच जणांना जखमी आहेत। डोक्याला लागलेला आहे, त्याचं सिटी स्कॅन करायचं चालू आहे। बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे, कमरेला दुखापत झालेली आहे। पोलीस 6 आहेत टोटल। वाहतूक पोलीस शाखेचे 2 आणि आपल्या सांगली शहरचे 4 असे सगळेजण इथं ऍडमिट आहेत। त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत। गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे। कृष्णा घाटावर पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं। वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिक मध्ये घुसली। त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोळवार उडाला। नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना। त्यामुळं सगळीकडे वाहनं पण जिजलीला तिथं स्टॉप झाली। अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे। साधारण 14 ते 15 जखमी आहेत, कोणी त्यात गंभीर नाही। पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 एमसीबीचे पोलीस जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत।